नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या संपर्क कार्यालयात झडती घेतली आणि सिनेमात स्टाईल छुपा भुयार सापडला। या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। गोळीबार प्रकरणात पोलिसांनी प्रकाश लोंढे, त्यांचा मुलगा दीपक लोंढे तसेच अन्य 5 संशयितांना ताब्यात घेतलं। न्यायालयाने त्यांना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी वाढवली आहे। झडतीदरम्यान कार्यालयातील भिंतीत शोकेसच्या आड एक छुपा दरवाजा उघडला गेला। आतून सापडलेला गुप्त भुयार पाहून पोलीसही थक्क झाले। या भुयाराचा उद्देश काय होता ते अजून तपासात आहे। ही घटना सातपूर येथील ITI सिग्नलजवळील बारबाहेर झालेल्या वादातून उभी राहिली। रविवारी पहाटे 2:30च्या सुमारास काही तरुणांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर एका तरुणावर गोळीबार झाला। माजी नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयातील भुयार आणि या घटनेची पार्श्वभूमी नाशिकमध्ये चर्चेचा विषय बनली आहे। पोलिसांचा पुढील तपास या रहस्याला उजेडात आणेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।